अमरावतीतील एका कार्यक्रमात आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते, त्यांची तिकीट कापण्याचं काम मी केलं अशी भर स्टेजवर कबुली देत रवी राणा यांनी मोठं विधान केलं। भाजप नेते रविराज देशमुख यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात बोलताना आमदार रवी राणा म्हणाले, मी जे बोलतो ते सत्य होत असते। तिवसात बदल निश्चितच आहे। यावेळी त्यांनी पूर्वीच्या निवडणुकीतील तिकीट कापण्याचा उल्लेख करत रविराज भाऊंची तिकीट कापण्याचं काम मी केलं अशी कबुली दिली आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या विधानाकडे विशेष लक्ष वेधलं जात आहे। कार्यकर्त्यांसाठी लढला पाहिजे असा लढवय्या नेता म्हणजे रविराज भाऊ आहे आणि मला असं वाटतं की या दिवसानिमित्त मी एवढंच सांगेन की मी जे भाग्य बोलतो ते नेहमी सत्य होत असते। दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रवी राणा करणार आणि त्या बदल्यामध्ये प्रामाणिक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो विश्वासाने भारतीय जनता पार्टीसोबत शून्यापासून जुळलेला आहे, काम करत आलेला आहे। आणि मला माहीत आहे की तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते, त्यावेळेस त्यांची तिकीट कापण्याचं काम सुद्धा मी केलं आणि मी याच्यासाठी घाबरत नाही, खरा बोलणारा माणूस। आताच मुख्यमंत्र्यांशी बोललो मी की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांनी मंजूर करून दिला, केंद्रामध्ये मान्यता करून दिल्या। त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मी आणि नवनीत राणी आत्ताच 20-25 मिनिटं आधी स्वतः बोलून त्यांचे आभार व्यक्त केले की अमरावती जिल्ह्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मान्यता रविराज भाऊ देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त दिली, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद।